कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे, नुकसान भरपाई देणार, भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक। शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई द्यावी, रोहा तहसीलदार प्रांत अधिकारी यांना शेकापच्या वतीने देण्यात आलं निवेदन। बीडमधील भोगावती नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला, जुना ब्रिटिशकालीन भुंडा पूल पाडला। आणि खेडमध्ये जागतिक तंबाखू मुक्ती दिन साजरा, ब्रह्मकुमारींची जनजागृती मोहीम। पाहुयात सविस्तर वृत्त। महाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गेले 2 दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता। मे महिन्यात मुसळधार पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं मोठं संकट ओढावलं आहे। महाड विश्रामगृह येथे मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पूर आपत्ती व्यवस्था परिस्थितीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर केलं आहे। त्याला नुसता झाला नाही, मोठ्या प्रमाणात झालं की नद्या, नाळे, ओढे सगळे तुडुंब भरून व्हायला लागलेले आहेत। शेतामध्ये अजून पाणी आहे। जे दुपिकी शेत होतं आमचं मानगाव साईडला, आमच्याकडे महाडकडे थोडं आहे, पण मानगाव साईडला मोठ्या प्रमाणात तिकडे आहे। रोहा मानगाव असेल तो पट्टा, तर ते फार मोठी नुकसान झाले आणि त्याचे पंचनामे पण करायला सुरुवात झालेली आहे। बाकी जे काय आपली पेरणी होते 25 तारखेला रोहिणी नक्षत्रावरती, ती यावेळेला नाही होऊ शकलेली आहे। इन केस आता 2 दिवस झाले पाऊस उघडला, तो असाच उघडला तर आम्ही पेरे करू, त्याच्यातून जे काय उगवल ते आमचं, नाही उगवल त्याला शासन आम्ही त्यांना भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीचं आणि फळपिकांचं नुकसान झालंय, तसेच घरांचे, गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे। तरी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी आणि शासनाच्या भात खरेदी केंद्रांमार्फत खरेदी केलेले भाताचे गेले वर्षभरापासून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, ते त्वरित देण्याबाबतचे निवेदन रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रोहा तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना देण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार जयंता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हस्कर, तालुका चिटणीस शिवराम महाबळे आदी उपस्थित होते। रोहा तालुक्यातील मौजेपुई, पुगाव, शिरवली, मुठवली, खाम, कोलाड, तिसे आणि इतर परिसरातील उन्हाळी भातशेतीचं मोठं नुकसान झालं असून त्यांचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना, फळे उत्पादकांना आणि पूरग्रस्त, आपदाग्रस्त नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली आहे। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। रोहे तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवलेला आहे, परंतु अवकाळीच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भात शेतीचे काही नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या नुकसानीच्या संदर्भात अधिकारी अगोदर कोणी फिरकले नाहीत, ते फक्त बागायतदार आणि फळ पिकं शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लागले। आता काल परवा हे पंचनामे झालेले आहेत, परंतु गेल्या वर्षी देखील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आता वर्ष झाला तरी शेतकऱ्यांना त्यामध्ये एकही पैसा आतापर्यंत मिळालेला नाही आहे। आणि म्हणून आता जे काही अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे, रब्बी पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। आता खरीप पिकाच्या पेरण्या देखील शेतकऱ्यांना वेळेवर करता येणार नाहीत, त्यामुळे खरीप पीक देखील शेतकऱ्यांचं हातातनं जाणार आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांना गत वर्षाचे पैसे मिळणार, हे पैसे देखील कधी मिळणार याची भ्रांत शेतकऱ्यांना आहे। तर सरकारने युद्धपातळीवर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान बाबा आदम काळातल्या गुंठ्याला 40 रुपये नको तर किमान 40,000 रुपये एकरी आम्हाला नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे। आज आम्ही प्रांत अधिकारी आणि तहसीलदार रोहा यांना निवेदन दिलेलं आहे
ये खाली झाकी आहे और कुछ बाकी आहे. नाहीतर रोहा तालुका शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणात आंदोलन करून प्रसंगी मोर्चा देखील काढील, याची शासनाने नोंद घ्यावी. रायगड जिल्ह्यातल्या पेण तरणखोप येथील भोगावती नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल जीर्ण झाल्यानं त्या ठिकाणी आमदार रवींद्र पाटील यांच्या मागणीनुसार नव्याने उच्चतम पूल बांधण्यात आला, तर कमी उंचीचा अरुंद भुंडा पूल पावसाळ्यातील अतिवृष्टीमध्ये जुन्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यानं रस्ता दळणवळणासाठी बंद करण्यात आला होता. तर नव्याने बांधण्यात आलेला पूल हा उंच बांधण्यात आलाय, परंतु जवळ असलेल्या भुंड्या पुलाचा अडथळा निर्माण होत आहे. तर या नाबार्ड 28 अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला प्रस्तावित नवीन पूल याच्या खालील बाजूस असलेला जुना पूल नवीन पुलाखालील पावसाच्या पुराच्या पाण्याच्या विसर्गास अडथळा निर्माण असल्यानं नवीन पुलाचे वस्तुनिष्ठ आराखडे तयार करताना अस्तित्वातील जुना पूल तोडूनच नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे आराखडे तयार करण्यात आले असल्यानं उपविभागीय बांधकाम विभागाकडून ब्रिटिशकालीन जुना भोंडा पूल 28 रोजीपासून जेसीबी आणि पोकलेन लावून तोडण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरीमध्ये भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू करत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा 1 जून रोजी संपन्न होणार आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशानं मोफत रुग्णालय सुरू करण्यात आल्याची माहिती जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या मोफत रुग्णालयात शस्त्रक्रिया, हृदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा, बालरोग विभाग, यूरोलॉजी, नेत्र तपासणी विभाग इत्यादी विभाग सुरू करण्यात येणार आहेत. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेनं कोकणात 500हून अधिक आरोग्य शिबिरे घेतली आहेत. 300हून अधिक नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आली आहेत. कोकणातील 5 जिल्ह्यात संस्थेच्या 40 रुग्णवाहिका 24 तास सेवा देत असल्याचं निलेश सांबरे यांनी सांगितलं. यावेळी ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर उपस्थित होते. रत्नागिरीतील मुले एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी बनावेत यासाठी जिल्ह्यातील 1000 विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचं मोफत मार्गदर्शन वर्ग चालवण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असताना, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सातत्याने जाणवलं गेलं का बाबा इथे उपचाराची व्यवस्था नाही. तिथल्या आमच्या रुग्णांना कोल्हापूरला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं. अनेक रुग्ण गेल्या 2-3 वर्षाच्या मेडिकल कॅम्पमधून झडकोळीला नेऊन आपल्या पालघर जिल्ह्यातील भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयात बरं करण्यात आलं. तर ज्यांच्याकडे 2-2, 3-3 लाख रुपये बिल भरायला नाही असे समाज बांधवांना उपचाराअभावी मृत्यू होतो. तर अशा वेळेस या जिल्ह्यामध्ये एक चांगलं रुग्णालय असावं. पहिल्यांदा आम्ही शासनामार्फत प्रयत्न केले का इथल्या सिव्हिल रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला जास्तीत जास्त स्टाफ मिळावा, परंतु सरकारी धोरणांमध्ये आम्ही प्रयत्न करूनही स्टाफ काय आला नाही. पण त्यांच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपलं रुग्णालय असलं पाहिजे ते जागा बघत होतो. त्याच वेळेस इथे डॉक्टरांच्या कृपेने आपल्याला सुसज्ज जागा मिळाली. त्यामुळे इथे येत्या परवाला 1 तारखेला सकाळी 10 वाजता रुग्णालयाचं मोफत रुग्णालय भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा शुभारंभ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती दिनाचे औचित्य साधून पेण पश्चिम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणेश्वर येथील श्री शंकराच्या मंदिराची स्वच्छता व पूजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी पेण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पेण तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मंदिरे स्वच्छ व घाट स्वच्छ करण्यात येत असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील यांनी दिली. याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील, भाजप पेण तालुका अध्यक्ष संजय डंगर, भाजप पेण तालुका अध्यक्ष विजय पाटील अंतोरे, सरपंच अमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. खरं म्हटलं तर अहिल्याबाई होळकर यांनी नारी शक्तीला एक संदेश दिलेला आहे आणि खरं त्यांच्या कालावधीमध्ये शिक्षणाचं धोरण राबवलं गेलं. शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी महिलांसाठी खूप अग्रेसर अशी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. आज आपण पाहतो की त्या काळामध्ये सुद्धा विधवा महिलांना सुद्धा त्यांनी दुसरं लग्न लावून देण्याची त्या ठिकाणी त्यांनी त्या रीती त्या ठिकाणी पार पडली. आपण पाहतोय की शिक्षण असू द्या, अन्य लढाईचं क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना त्यांनी सक्षम केलं. आपण पाहतोय ते काशी विश्वनाथाचं मंदिर आणि रामेश्वराचं मंदिराचा जीर्णोद्धार
हा त्यांच्या हातून झाला. अशा अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे तो वारसा या भविष्यातील नारीनं आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचा आहे. आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नारी शक्तीला सातत्याने या ठिकाणी प्रतिसाद दिला गेला आहे. आपण पाहतोय की 50% आरक्षण जे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले गेले आहे. आपण पाहतोय की ज्या ठिकाणी आज देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा महिला आहेत आणि याच उद्देशाला धरून भारतीय जनता पक्षाने अहिल्याबाईंचा जो काय 300वी जयंती साजरी करायची ठरवली आहे, त्या जयंतीच्या निमित्ताने पाटणेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी पूर्ण साफसफाईचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. विशेष करून राजूभाई आहेत, नरेंद्रभाई आहेत, या ठिकाणी अमितभाई आहेत, सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडलाय. आपण अहिल्याबाईंचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे, कारण महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. मला माहित आहे की या पाटणेश्वर मधील महिला या सक्षम अशा महिला आहेत आणि ज्या वेळेला वेळ पडेल त्या वेळेला त्या ताकदीने पुढे होऊन सामाजिक कामामध्ये आपला हातभार लावत असतातच. आणि अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे हा वारसा जपण्याचं काम ते येत्या काळात करतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो. जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या खेड सेवा केंद्राच्या वतीनं खेड बस स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे तंबाखू आणि विविध व्यसनांचे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमात चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जीवनाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. ब्रह्मकुमारी गीता व ब्रह्मकुमारी स्वरूपा यांच्या मार्गदर्शनाखाली राजयोग अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत व्यसनमुक्ती जीवनशैलीचे फायदे समजावले आणि राजयोग ध्यान साधनेचं महत्त्व पटवून दिलं. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.